प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सर्वांना आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रिय माझ्या ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, परत एकदा या लाईव्ह आराधनेमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि महान प्रभू येशू ख्रिस्ताचं आणि आपला देवपिता ज्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आम्हाला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेला आहे, त्या देवपित्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आजचा दिवस त्याच्या कृपेने आम्हाला लाभलेला आहे, त्याच्या स्तुतीसाठी, त्याच्या स्तवनासाठी. म्हणून नेहमी जिवंत देवाचा धन्यवाद करा. बायबल सांगतं परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. या आपण त्याचं स्तवन करू. या लाईव्ह आराधनेच्या द्वारे, या फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही जेथे कुठे असाल, आपल्या मनाची तयारी करा. आजचं वचन तुमच्यासाठी आहे, आजचं वचन माझ्यासाठी आहे. त्या वचनाच्या देवबाप आम्हाला बोलणार आहे. या आपण गीत गाऊया, या आपण परमेश्वराच्या नामाला पण धन्यवाद देऊया, त्याचं स्तुती करूया. उपासना संगीतामधून गीत क्रमांक 656, उपासना संगीतामधून गीत क्रमांक 656, परमेश्वराला स्तवा निरंतर, परमेश्वराला स्तवा. हे गीत गाऊन आपण परमेश्वराचा धन्यवाद. त्याच्या आधी आपण प्रार्थना करू. प्रार्थनेने आजच्या या लाईव्ह आराधनेचा आपण सुरुवात करणार आहोत. देवबापाचं साह्य आपण मागणार आहोत. प्रार्थना करूया. हे देवबापा, तुमच्या पवित्र नामाला मी धन्यवाद देतो. तुमचं नाम मी उंचावितो, गौरवितो. बापा, आजचा हा शुभ दिन तुम्ही आमच्या आयुष्याला लाभू दिला. जितके म्हणून आज ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून प्रिय देवबापा तुमचं गौरव करण्यासाठी लोक एकत्र येतील, जोडले जातील, त्या प्रत्येकांना आशीर्वादित करा. प्रारंभापासून शेवटपर्यंत आमच्या संगती राहा आणि आम्हाला चालवा. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नामाने प्रार्थना विनंती केली म्हणून आमेन. परमेश्वराला स्तवा निरंतर, परमेश्वराला स्तवा, परमेश्वराला Sava
परमेश्वराला आपण ज्यावेळेस स्तवतो ते खूप चांगलं असतं प्रिया. तो स्तुतीस पात्र आहे, तो भयास योग्य आहे. त्याच्या समान वर आकाशात खाली पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली त्याच्या समान कोणीच देव नाही. त्याचं नाम उच्च आहे, तो थोर आहे, तो स्तुतीस पात्र आहे, तो भयास योग्य आहे. त्याचं नाम कितीतरी गोड आहे. त्या गोड नामाला आपण धन्यवाद देणार आहोत. त्या गोड नामाचा आपण जय जयकार करणार आहोत. ते गोड नाम नित्य तुमच्या आणि माझ्या मुखी असणं अत्यंत आवश्यक आहे. नारायण वामनराव टिळक म्हणतात, किती गोड रे गोड नाम तव वाटे. किती गोड आहे प्रियानो ख्रिस्ताचं नाम. येशू हे नाम सर्वश्रेष्ठ असं नाव, हे ख्रिस्ताचं नाव आहे आणि ते नाव सर्वश्रेष्ठ आहे. या त्याच्या नामाला आपण धन्यवाद देऊ, त्याचं गौरव करू, त्याचं स्तुती करू, त्याच्या नामाला आपण धन्यवाद देऊ. किती रे गोड नाम तव वाटे, मन प्रेम रसाच्या पुढे खळखळाटे. हे आपण गीत गात असताना परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊ, आपण त्याचं स्तुती करू, त्याच्या नामाला धन्यवाद देऊया. मन प्रेम रसाच्या
परमेश्वराने नेमलेला हा दिवस हाच आहे. या दिवशी त्या जिवंत परमेश्वराचा गौरव करणं अत्यंत आवश्यक आहे. बायबल सांगतं, मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. मर्त्य माणूस देवाचं स्तवन करत नाही, तो देवाचा गौरव करू शकत नाही. जिवंत जिवंत माणूसच परमेश्वराचा गौरव करतो. म्हणून दावीद राजा म्हणतो, परमेश्वराच्या दया व न्यायाविषयी मी गीत गाऊया, आपण सुज्ञतेने सरळ मार्गाने चालूया, त्याच्या नामाला आपण धन्यवाद देऊया, त्याचा गौरव करूया. गीत क्रमांक उपासना संगीतामधून 298 ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार, त्यानं आमचं तारण केलेलं आहे, त्यानं आमचं गौरव केलेला आहे. तारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. लक्षात ठेवा, तारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ख्रिस्तानं खरोखर आमचं जीवन त्याने बदललेलं आहे. त्याच्या प्रतिमेप्रमाणे म्हणू, त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगू, त्याच्या प्रतिमेप्रमाणे जीवन आपण जगूया, त्याचं स्तुती करूया, त्याचं स्तवन करूया, त्याच्या नामाला धन्यवाद देऊया. कारण बायबल सांगतं तो आमचा तारणार आहे, तो आमचं गौरव त्याने आमचं केलेलं आहे, त्याने आमचं स्तुती केलेली आहे. म्हणून नेहमी ख्रिस्ताचा आपण गौरव करू, तारणाऱ्या देवाची आपण महती वरूया, त्याचं स्तुती करूया, त्याचं स्तवन करूया. कारण बायबल सांगतं की खरोखर आपला विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याचकडेच आपण पाहत राहा. या ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार, गीत क्रमांक उपासना संगीतातून 298 जा जावे होते दुःख
या आपण पवित्र शास्त्र बायबल वाचनाकडे आपण जाऊया. जितके म्हणून तुम्ही ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून देवाचं वचन ऐकता वाचता निश्चित देवबाप तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. पवित्र शास्त्रातून स्तोत्र संहिता याचा पहिला अध्याय आपल्यामध्ये माझं प्रिय बाळ प्रार्थना आहे. आज ती आपल्याला या शास्त्र भागातून आपल्याला ती चालवणार आहे. स्तोत्र संहिता याचा पहिला अध्याय 1 पासून ते 6 वचन आपण हळेपाळीने वाचन करूया आणि परमेश्वराच्या नामाला आपण धन्यवाद देऊया. प्रार्थना. नीतिमान व अनीतिमान, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकींच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात तो त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लागले असते, जे आपल्या अंगामी फळ देते, त्याची पाने कोमेजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. दुर्जन तसे नाही, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहे. यामुळे दुर्जन न्यायसमे टिकावे नाही, पण पापीजन नीतिमानांच्या मंडळीत उभं राहत नाही. कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. देवा वाचलेली वचने आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी आशीर्वादित करो. या आपण देवाच्या नामाला धन्यवाद देऊया. आपण डोळे बंद करूया. डोळे बंद करूया. एक स्तुती स्तवनाचं गीत आपण गाऊ, त्याचं स्तुती गाऊ, त्याचं स्तवन करू आणि ह्याच्यानंतर आणखी बाई आपल्यामध्ये आहे ते मध्यस्थीची प्रार्थना करतील आणि त्याच्यानंतर आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. प्रिय मंडळी तयार राहा. प्रिय बंधू आणि भगिनींनो तयार राहा. जितके म्हणून आज तुम्ही ऑनलाईन पाहता बघत आहात वेळ देत आहात, निश्चितच परमेश्वर देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. या आपण डोळे बंद करूया.
आपले डोळे बंद असताना या आपण प्रार्थनेकडे जाऊ. आर्थिक बाई आपल्यामध्ये आहेत, त्यांनी आपल्याला प्रार्थनेमध्ये चालवले. आपण प्रार्थना करू. हालेलुया हालेलुया. स्तुती स्तुती जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता माझा देव बाप्पा, आज देव बाप्पा तुझ्या चरणाकडे येण्याची संधी तू आम्हाला दिली, याबद्दल आम्ही तुमच्या नावाला धन्यवाद देतो. खरंच परमेश्वरा, तुमच्याशिवाय जगात आमचं कोणी नाही प्रभू. देव बाप्पा तुम्ही आमचे आहात प्रभू, म्हणून बाप्पा आज आम्ही या जगामध्ये जगत आहोत माझ्या देव बाप्पा. कुणी आमचा सहारा नाही प्रभूजी, तुम्ही आमचा सहारा आहे माझ्या देव बाप्पा. खरंच परमेश्वरा, आमच्या देव बाप्पा पापांसाठी बाप्पा तू त्या क्रूस खांबावर आपलं रक्त वाहिलं आणि बाप्पा आपल्या देव मोलमान रक्ताने बाप्पा तुम्ही आम्हाला विकत घेतलं, याबद्दल तुमच्या मला धन्यवाद देते माझ्या देव बाप्पा. खरंच परमेश्वरा, ही सुंदरशी वेळ संधी तुम्ही आमच्या जीवनाला जोडली. देवपा आम्ही आजारी असताना तुम्ही आमचं रक्षण करता झाला, याबद्दल तुमच्या नावाला आम्ही धन्यवाद देतो माझ्या देव बाप्पा. देवपा आज तुझ्या चरणाजवळ बसण्याची देवपा ही वेळ ही अनमोल आहे प्रभू. देवपा प्रत्येक वेळेचा देवपा तुम्ही हिशोब घेणार आहे माझ्या देवा. देवपा त्यामुळे बाप्पा आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही काय करावे बाप्पा तुम्ही आम्हाला सुचवणार आहे असा आमचा विश्वास आहे माझ्या देव बाप्पा. देवपा ऑनलाईनद्वारे होणारी सेवा तू आशीर्वादाने भर माझ्या देव बाप्पा. जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रभू तुम्ही खरे ख्रिस्त बाप्पा हे आम्ही सांगत आणि शक्ती सामर्थ्य तुम्ही आम्हाला द्या माझ्या देव बाप्पा. प्रत्येक सेवकांना तुम्ही आशीर्वादाने भरा माझ्या देव बाप्पा. प्रत्येकाची सेवा देव बाप्पा स्वर्गामध्ये मान्य करून तुम्ही घ्या माझ्या देव बाप्पा. ओ प्रभूजी, आज तुमचा वेळ बाप्पा अनेक भाऊ बहीण देव बाप्पा आज तुमच्या चरणाजवळ बसलेले बाप्पा तुमचं वचन ऐकत आहे प्रभू. प्रत्येकाला तुम्ही आशीर्वादाने भरा बाप्पा. स्वर्गीय आशीर्वाद त्यांना तुम्ही द्या माझ्या देव बाप्पा. तुमचा वेळ त्यांनी तुम्हाला देत आहे माझ्या देव बाप्पा. प्रत्येकाला आशीर्वादाने तुम्ही भरा बाप्पा. जोगेश्वरी मध्ये आमची मंडळी बाप्पा मंडळी बाप्पा संडे स्कूलचे लेखक प्रभू, त्या लेकरांना तुम्ही आशीर्वादाने भरा. तुमच्या भयता कृपेत त्या लेकरांची वाढ तुम्ही करा माझ्या देव बाप्पा. देवप्पा सर्व मोठे देवप्पा सर्वांना तुम्ही आशीर्वादाने भरा. त्यांच्या लेकरांना बरकत तुम्ही द्या. त्यांच्या कामात तुम्ही त्यांचं सहाय्य करता बघा माझ्या देवप्पा. देवप्पा त्यांची पण सेवा तुम्ही आशीर्वाद, लहान सेवा असू दे देवप्पा, मोठी सेवा असू दे, त्याच्यामध्ये तुम्ही आशीर्वाद देणार असा आमचा विश्वास बाप्पा. देवप्पा आता पाच जे वचन आम्हाला सांगणार आहे प्रभू, देवप्पा ते आमच्या जीवनासाठी बाप्पा चांगला आहे या देवप्पा असा आमचा विश्वास आहे. आणि बाप्पा त्यांनी बोलणार नाही प्रभू, तुम्ही आमच्याशी बोलणार आहे बाप्पा. ओ बाप्पा ते वचन बाप्पा आमच्या जीवनासाठी बाप्पा उपयोग होणार आहे असा आमचा विश्वास आहे बाप्पा. आम्ही ते वचन ऐकून बाप्पा सोडू नये तर बाप्पा आम्ही पदोपदी आमच्या जीवनामध्ये ते लक्षात ठेवून आम्ही चालण्यास तुम्ही आम्हाला मदत करा. कारण बाप्पा आमचं जीवन एक क्षणभंगूर आहे बाप्पा. क्षणात आम्हाला काय होईल आम्ही स्वतः पण आम्हाला माहित नाही प्रभू. पण बाप्पा आमचं जीवन तुझ्या हातात आहे बाप्पा. आम्ही कसं चालावं, कसं बोलावं, कसं वागावं हे बाप्पा तू आम्हाला शिकवलेले बाप्पा. त्याप्रमाणे आम्ही बाप्पा चालण्यास मदत करा. कारण बाप्पा ग्रंथ बाप्पा जे काही लिहिले प्रभू त्याच्याप्रमाणे आमचं जीवन आम्ही करावं असं तुम्ही करा बाप्पा. आम्ही ख्रिस्ती लोक वेगळे दिसण्यास तुम्ही आम्हाला मदत करा. आमच्यामध्ये बाप्पा तुम्ही दिसण्यास तुम्ही मदत करा माझ्या बाप्पा. हे लोक वेगळे आहे बाप्पा हे जगाला कळण्यास तुम्ही मदत करा. आता संपूर्ण काही वेळ तुमच्या हातात आहे. येशूच्या नावाने मागतो म्हणतो आहे आमेन. या प्रियानो, देवाचं अनमोल असं वचन आपल्याकडे येत आहे. पवित्र शास्त्र बायबल आपण उघडूया. देवाचं अनमोल असं वचन आपल्याकडे येत असताना आपण आपल्या मनाची तयारी करू. जिथे कुठे तुम्ही आहात पवित्र शास्त्र बायबल आपण उघडूया. स्तोत्र संहिता याचा 38वा अध्याय. स्तोत्र संहिता याचा 38वा अध्याय 38. स्तोत्र संहिता याचा 38वा अध्याय 1 पासून काही वचन आपण वाचू. 1 पासून काही वचन आपण वाचूया. पश्चाताप अंतःकरणाची प्रार्थना स्मरण देण्याकरिता दावीदचे स्तोत्रे. हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नको, संतापून मला शिक्षा करू नको. हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नको.
तुझं पाप देवाला क्रोधाला कारणीभूत ठरते. तू करीत असलेलं पाप, तुझा अयोग्य मार्ग, बहकलेला मार्ग, परमेश्वरापासून वेगळं काहीतरी जीवन देवाला क्रोध आणते. देवाला क्रोध आणते. दावीद पश्चाताप अंतःकरणाची प्रार्थना करतो या ठिकाणी. हे परमेश्वरा, मला क्रोधाने शासन करू नको, संतापून मला शिक्षा करू नको. संतापून मला शिक्षा करू नको. देवाला मी संताप आणत आहोत का? देवाला क्रोध आणत आहोत का? देवाला मी राग आणत आहोत का? असं माझं जीवन बनलेलं आहे का? होई प्रेरणा, असंच आमचं जीवन बनलेलं आहे. एक दाविदाने परमेश्वराला क्रोध आणला, देव संतापला. काय होते परिस्थिती देव संतापल्यानंतर? काय होते परिस्थिती माणसाची प्रियानो? काय होते परिस्थिती माणसाची? वचन पुढे, तुझे बाण माझ्या देहात खोल रुतले आहेत. देव बाण सोडतो म्हणे, तुझे बाण माझ्या देहात खोल रुतले. खोल खोल, तुझे बाण माझ्या देहात खोल 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 रुतले आहेत. खोल रुतते म्हणे देवाचे बाण. राहील का माणूस? जिवंत राहील का माणूस? तुझ्या हाताच्या भाराने मी दबलो आहे. दबलो आहे. मी दबलो आहे. दबून जातो माणूस, दबून जातो. तुझ्या दबून जातो माणूस. तुझ्या हाताच्या भारानेच हात जरी लावला देव माणसाला, तो दबून जातो. हात जरी देवाने लावला तर आम्ही दबून जातो. चौथा अध्याय उत्पत्ती याचा चौथा अध्याय. पहिलं पुस्तक आपण काढूया पवित्र शास्त्रातून, जुन्या करारातून. चौथा अध्याय वचन 7. तू बरे केले तर. कायना, देव कायनाला म्हणतो, कायना तू बरे केले तर तुझी मुद्रा, तुझा चेहरा, तुझा मुद्रा प्रसन्न होणार नाही प्रसन्न काय? होणार नाही काय? बघा, वाईट करणाऱ्या माणसांचा चेहरा कसं काळवंडलेला असतो बघा. बरं केलेल्या लोकांची मुद्रा बघा किती प्रसन्न असते. चेहऱ्यावरती हास्य असतं, चेहरा टवटवीत असतो, चेहरा फुललेला असतो. तेच तुम्ही वाईट काम करा, तुमचा चेहरा बरोबर दिसत नाही. मोठमोठे गुन्हेगार, दहशतवादी, अतिरेकी, त्यांना पकडलं जातं, बंदीवानांना पकडलं जातं, चोरट्यांना पकडलं जातं. यांना पकडल्यानंतर त्यांच्या तोंडावरती काळा कपडा घालतात. प्रिया, समोर उभं करतात त्यांना, पाठीमागं पोलीस यंत्रणा उभी असते. समाजाला दाखवतात यांची परिस्थिती अशी आहे. देव म्हणतो कायनाला, देव कायनाला म्हणतो तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न तुझा होणार चेहरा, नाही. तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर पण दाराशी पाप तू टपवूनच बरे आहे. केले नाही तर दाराशी पाप टपवून आहे. किती वेळ लागेल दारातून आत यायला ते पाप. तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपवून आहे. त्याचा रोग त्याचा रोग तुझवर आहे. करिता तू
त्यास दाबात ठेव. दाबलं पाहिजे, नाहीतर देवबापा मला दाबून टाकेल. आता वाचलो ना, तुझ्या हाताच्या भाराने मी दबलो आहे. आम्ही पापाला दाबलं पाहिजे प्रियांनो. नको, देवासाठी जीवन जगू, देवासाठी जीवन जगू. फार मोठी आशा आहे ना आम्हाला. येथील जीवन काही काळासाठी आहे, येथील आयुष्य काही काळासाठी आहे, येथील लाईफ काही काळासाठी आहे, येथील जगणं काही काळासाठी आहे. पती पत्नीचं नातं काही काळासाठी आहे, पती पत्नी लेकरांचं नातं काही काळासाठी आहे, समाजाचं नातं काही काळासाठी आहे. देवाचं नातं सार्वकालिक आहे पर्यंत. हालेलुया. कायम स्वरूपी आहे. अब्राम त्या ठिकाणी आहे, इसहाक त्या ठिकाणी आहे, याकोब त्या ठिकाणी आहे, दावीद त्या ठिकाणी आहे, इर्मया त्या ठिकाणी आहे. येथील जीवन संपुष्टात येईल, येथील जीवन संपून जाईल. देव आमच्या बरोबर असणार आहे शेवटपर्यंत प्रियांनो. दाराशी पाप तपूनच आहे, त्याचा रोग तुझवर आहे, करिता तू त्या दाबात ठेव. मग कायनाने त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले. हा. आणि असे झाले की ते शेतात असता कायनाने आपल्या भाऊ हाबेल याचवर चालून जाऊन त्यास ठार केले. मारलं नाही, मारून टाकलं, ठार केलं, खून केला. पहिलं मरण या भूतलावरती कुणाच असेल? नीतिमान हाबेल. पहिलं मरण नीतिमान हाबेल. काय केलं होतं हाबेलने? चांगलं जीवन जगलं होतं. कोण मारला हाबेलाला? दुश्मनाने नाही, शेजाऱ्यांनी नाही, स्वतःच्या भावाने. फार मोठं पाप आहे, फार मोठं पाप आहे. परत येऊया स्तोत्र क्रमांक 38, स्तोत्र संहिता अध्याय 38, वचन 3. तुझ्या कोपामुळे माझ्या अंगी आरोग्य राहिले नाही. रोग, आरोग्य नसतं माणसाला. रोग तुझ्या पापामुळे माझ्या अंगी आरोग्य राहिले नाही. माझ्या पापामुळे माझ्या माझ्या हाडांमध्ये स्वस्थता नाही. हाडांमध्ये त्रास, अंगामध्ये त्रास. तुझ्या कोपामुळे माझ्या अंगी आरोग्य राहिले नाही. माझ्या पापामुळे माझ्या अस्तित्व स्वस्थता नाही. पहिले राजे 23 आणि 36. पहिले राजे 23 आणि 36. पहिले राजे 23 आणि 22 आणि 36. 22वा अध्याय वचन 36. वाचा. सूर्यास्ताच्या समय सर्व सैन्यात असा पुकारा झाला की प्रत्येकाने आपापल्या नगराची व आपापल्या देशाची वाट धरावी. राजा मरण पावल्यावर त्याला शोम्रोनास नेले. शोम्रोन येथे त्यांनी त्यास मुठमाती दिली. आहाब राजा मरून गेला. पाप केला आहाब राजाने. एक चांगला माणूस, एक यहुदी, एक चांगला माणूस नाबोताला मारून टाकले त्याने. इकडे हाबेलाने, इकडे काईनाने हाबेलाला मारून टाकला. इकडे अहाबाने नाबोताला मारून टाकला. हे षडयंत्र होतं प्रियांनो, हे षडयंत्र होतं. द्राक्षीच्या मळ्यासाठी
हे षडयंत्र होतं. एक चांगला नाबोध जो यहुदी होता त्याला मारून टाकलं. कोण? आहाब राजाने. आहाब राजाने. बायबल सांगतं, तुझे बाण माझ्या देहात खोल रुतले आहेत, याच्या चिलकत फाडून कोणी एकाने सहजरित्या बाण सोडला, त्याच्या चिलखामध्ये घुसून त्याच्या छातीमध्ये खोल बाण घुसलं. आहाब राजा मरण पावला. वचन 38. राजाचा रथ शम्रोनाच्या तळ्यानजीक धुतला. तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे कुत्र्यांनी येऊन त्याचे रक्त चाटून खाल्ले. एलिया सांगितलं होता तसंच घडलं. कुत्रे तुझं रक्त चाटून खातील. तसंच घडलं. तसंच घडलं. हा, ती वेश्यांची स्नान करण्याची जागा होती. ती वेश्यांची स्नान करण्याची जागा होती. हा, आहाबाने केलेल्या बाकीच्या गोष्टी त्यांनी जे काही केले त्याने बांधिलेली हस्तिदंती ग्रह, त्याने वसवलेली सर्व नगरे, या सर्वांचे वर्णन इस्रायलाच्या राजाच्या बकरीत केली आहे. नाही काय? बकरीत लिहिले आहे. नाही काय? प्रियानो, देव महान आहे. देव महान आहे. चांगलं काम आरंभ करू, चांगलं कार्य करू, देवाची स्तुती करू, त्याच्या नामाला धन्यवाद देऊ, त्याचं गौरव करू. येशू ख्रिस्ताने प्रेम केलं आमच्यावरती. दुश्मनावरती त्याने प्रेम केलं. वैऱ्यांवरती प्रेम करायला मला शिकवलं त्याने. पाप करायला नाही. बायबल सांगतं, पापामुळे माझ्या अंगी आरोग्य अगदी राहिले नाही म्हणे. पापामुळे माझ्या अंगी आरोग्य राहिले नाही. माझ्या पापामुळे माझ्या अस्तित्वात स्वस्थता नाही. वचन 4. कारण माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत. डोक्यावरून गेलेत म्हणे. खाली नखापासून ते केसाच्या मस्तकाच्या डोक्यावर गेलेत म्हणे. किती पाप आहेत बघा, किती पाप आहे माणसाला. हा, जड ओझ्याप्रमाणे ते मला फार भारी झाले आहेत. पाप भयंकर आहे. फार भारी आहे पाप. पाप भारी आहे. फार जबरदस्त भार आहे पापाचा. माझ्या मूर्खपणामुळे माझा जखमा सडून त्यास दुर्गंधी सुटली आहे. जखमा सडून त्यास दुर्गंधी सुटली आहे. जखमा सडतील तुझे. देवाच्या विरुद्ध वागतोस का? पाप करतोस का? देवाच्या कार्याला अडवतोस का? देवाची योजना रद्द करण्यास पाहतोस का? तुझ्या जखमा सडून जातील. तुला दुर्गंधी येईल. देवाचं कार्य करणाऱ्या सेवकांचा सन्मान कर. देवाचं कार्य करणाऱ्या मंडळीचं सन्मान कर. देवाचं कार्य करणारा मग ते स्त्री असो पुरुष असो त्या प्रत्येकासाठी प्रार्थना कर. देवाच्या आड येऊ नको. देवाच्या विरुद्ध वागू नको. माझ्या मूर्खपणामुळे माझ्या जखमा सोडून त्यास दुर्गंधी सुटली आहे. माझ्या वचन 6. माझ्या अंगाला आळे पिळे येतात. मी अगदी वाकून गेलो आहे. मी अगदी वाकून गेलो. दिवसभर मी सुटक्याच्या दिशेने फिरतो. माझ्या कमरेला दाह सुटला आहे. माझ्या अंगी आरोग्य अगदी राहिला नाही. माझे अंग बधीर झाले आहे व फारच ठेचून गेले आहे. माझे अंग बधीर झाले. वेदनाच नाही त्या अंगाला. बधीर. काय परिस्थिती माणसाची प्रिया, काय समस्या माणसाला प्रिया. देवाच्या विरुद्ध वागल्यामुळे मृत्यू कधी येईल माणसाला माहित नाही. मृत्यूला अनेक कारण आहेत.
अनेक कारण आहेत मृत्यूला. माणसाला कधी मरण येईल आम्हाला माहित नाही, कधी मृत्यू आम्हाला कवटाळेल आम्हाला माहित नाही, कधी मृत्यूची निद्रा आमच्यावरती येईल आम्हाला माहित नाही. मृत्यूची निद्रा आमच्यावरती येईल आम्हाला माहित नाही म्हणे. कधी येईल आम्हाला माहित नाही ही मृत्यू निद्रा. 13वा अध्याय वचन 4 स्तोत्र संहिता, 13वा अध्याय वचन 4 स्तोत्र संहिता, स्तोत्र संहिता अध्याय 13 वचन वचन 13वा अध्याय वचन 3. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे पहा, माझ्याकडे पहा, मला उत्तर दे, मला उत्तर दे, मला मृत्यू निद्रा मला येऊ नये. मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून माझे डोळे माझे प्रकाशित डोळे कर. प्रकाशित कर. मला बायबल वाचू दे, मला तुझं चर्च मंदिर दिसू दे, मला देवाचे लोक दिसू दे, मला तुझी स्तुती दिसू दे, मला तुझं गौरव दिसू दे. मला मृत्यू निद्रा नको. परत एकदा, हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या देवा, माझ्याकडे पहा, माझ्याकडे पहा, मला उत्तर दे, मला उत्तर दे, मला मृत्यू निद्रा देऊ मला नको. मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून माझे डोळे प्रकाशित कर. प्रकाशित कर. माझे डोळे प्रकाशित कर, माझे डोळे प्रकाशित कर. दावीद म्हणतो, मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून माझे डोळे तो प्रकाशित कर. फार महान आहे देवाचं वचन, फार सुंदर आहे देवाचं वचन. कायद्याने हवेला मानलं, आबाने नाबोताला मानलं, असं आमचं जीवन असता कामा नये. देव त्याला क्रोध आहे, त्याला संताप येईल. काय सांगतं बायबल प्रियानो? पहिले योहानाचे पहिले पत्र, योहानाचे पहिले पत्र पाठीमागे, एकदम पाठीमागे, प्रकटीकरणाच्या त्याच्या आधी इकडं. हे तिसरे पत्र आहे. पहिले पत्र काढा, पहिले योहान, हे पहिले पत्र, तिसरा अध्याय वचन 17, तिसरा अध्याय वचन 17. मग जवळ संसाराची साधने असून व आपल्या बंधू गरजवंत आपला आहे बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही, त्याच्या ठाई देवाची प्रीती कशी राहणार. आपण जर बंधूचा द्वेष केला, देवाची प्रीती कशी राहणार? जवळ संसाराची साधने आहेत. पैसा असेल, भांडे असेल, कपडे असेल, पैसा असेल. तुम्ही जर तुमच्या बंधूला देत नाही, त्याचा जर तुम्ही द्वेष करता, त्याला ठार मारता, तुमच्या ताई पित्याची प्रीती कशी राहणार म्हणे. मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही. कळवळा येऊ द्या प्रियानो, कळवळा येऊ द्या. ख्रिस्ती जीवन कळवळ्याचं जीवन आहे, दयेचं जीवन आहे, दयेने भरलेले जीवन आहे, प्रीतीने भरलेले जीवन आहे. त्याचा कळवा येऊ देत नाही, त्याच्या ठाई देवाची प्रीती कशी राहणार. देवाची प्रीती त्याच्या ठाई राहणार नाही प्रियानो, राहणार नाही देवाची प्रीती त्याच्या ठाई. देव कळवळ्याचा देव आहे. तेच 4 अध्याय 20 वचन 20, 4 अध्याय पहिले योहानाचं पत्र, तेच पत्र 4 अध्याय वचन 20. मी देवावर प्रीती करीतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे. लबाड आहे म्हणे, तो लबाड, तर तो लबाड आहे.
कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला त्याला न न पाहिलेल्या पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. आधी आपल्या बंधूवर प्रेम करू, आधी आपल्या बहिणीवरती प्रेम करू. प्रेम, प्रीती, प्रेम. द्वेष केला काय नाही आपल्या बंधूचा, द्वेष केला आहाबाने नाबोताचा. वचन 21, जो देवावर प्रीती करीतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी. प्रीती, तुला देवावर देखील प्रीती करायचा आहे, आपल्या बंधूवर देखील तुला प्रीती करायचा आहे. ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. ही आज्ञा आहे, कमांड आहे, ही आज्ञा आहे. प्रीती करूया, प्रेम करूया. प्रीतीचं, प्रेमाचं एक मूर्तिमंत, एक महान उदाहरण काय असेल? माझा ख्रिस्त, प्रभू ख्रिस्त. तुमच्यापैकी अनेक लोक मंडळी, तुमचं प्रेम, तुम्ही करीत असलेली सेवा, तुमचं अन्न पाणी, सेवकासाठी तुम्ही केलेली मदत मला प्रीतीची जाणीव करून देते. प्रिया, मला प्रीतीची जाणीव करून देते. तुम्ही करीत असलेली सेवा, तुमचं प्रीतीचं प्रमाण, जेणेकरून तुम्ही करीत असलेली प्रीती, प्रेम, माझ्यासाठी करीत असलेली सेवा देवाच्या प्रीतीची जाणीव करून देते. देवबाप तुम्हाला दीर्घायुष्य देव, देवबाप तुम्हाला आरोग्य देव, देवबाप तुम्हाला सामर्थ्याने भरव. त्याच्या नामाला धन्यवाद असो. तुमच्या सर्व गरजा, शारीरिक असेल, आध्यात्मिक असेल, मोठ्या गौरवाने देवबाप तुम्हाला भरव. या आपण डोळे बंद करूया, देवावर प्रीती करूया, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगूया, देवाचं सहाय्य मागूया, देवाच्या इच्छेप्रमाणे, वचनाप्रमाणे आपण जीवन जगूया. हालेलुया. मधुर समय, कितना मधुर समय, कितना मधुर समय, कितना मधुर समय, जब मेरा यीशु मुझको चरणों में टिकाता, मुझको
बाप्पा. जितके म्हणाल ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून देवाचं वचन वाचलं ऐकलं त्या प्रत्येक माझ्या प्रिय बंधू भगिनींना आशीर्वादित करा. आज जोगेश्वरी प्रिय मंडळीतील प्रत्येक व्यक्ती सभासद आम्ही तुमच्या स्वाधीन करतो. प्रत्येकाची काळजी घ्या. आमची प्रियबळ संध्यासाठी प्रार्थना करतो. मॉरिस, कोमल, रायन, प्रिन्स, ग्लोरी या प्रिय कुटुंबाला आशीर्वादित करा. तुमच्या कृपेत चांगला सामर्थ्याने करा. त्यांचा व्यवसाय पती पत्नी करते तेव्हा आशीर्वादित करा. त्याला पिटामिटाला त्यांच्या बरकत द्या. प्रियबळ संध्याला उत्तम आरोग्य द्या. तुमच्या कृपेत चांगला ग्लोरी लेकराचं सहाय्य करा दे बाप्पा. या तरुणपणामध्ये तिनं आपलं जीवन तुम्हाला समर्पित केलेलं आहे. तिच्या संगतीला विकीसाठी प्रार्थना करतो. आमची प्रेमणी ॲनीसाठी प्रार्थना करतो. रॉकी, सोनम, साक्षीसाठी प्रार्थना करतो. प्रियांची काळजी व्हा. तुमच्या कृपेमध्ये चालवा. आमची प्रिय रेजिनाकासाठी प्रार्थना करतो. आमची प्रिय बहीण रेजिनाकाला दीर्घायुष्य द्या. सामर्थ्याने तुमच्या कृपेत चालवा. आमची प्रिय मुलगी रूथसाठी प्रार्थना करतो. तिची काळजी व्हा. रक्षण करा. उत्तम आरोग्य तिला द्या. तुमच्या कृपेत चालवा. रॉबर्टला आशीर्वादित करा. चांगली नोकरी त्याला मिळावी. त्याची काळजी व्हा. त्याचं रक्षण करा दे बाप्पा. आपलं जीवन त्यांनी तुम्हाला समर्पित केलेलं आहे. त्याची काळजी घ्या. जिनितासाठी प्रार्थना करतो. त्यांचे पती, त्यांचं दाम्पत्य जीवन आशीर्वादित करा प्रिय देव बाप्पा. आज आम्ही प्रार्थना करतो रिबेकाताईसाठी. आमची प्रियबण रिबेकाताई फर्नांडिस, अँथोनी फर्नांडिस, त्यांचे प्रिय लेकर स्टीवन आणि रीना, त्याही कुटुंबाला दीर्घायुष्य द्या. तुमच्या कृपेत चालवा. सामर्थ्याने आशीर्वादित करा प्रिय देव बाप्पा. त्यांच्या सर्व गरजा मोठ्या गौरवाने पुरवा दे बाप्पा. हेमंतदादा शिंदेसाठी प्रार्थना करतो. हेमंतदादाला आशीर्वादित करा. सुषमाताईला आशीर्वादित करा. त्यांची प्रिय आई, त्यांचे प्रिय भाऊ, त्यांचं प्रिय कुटुंब त्यांना दीर्घायुष्य द्या. तुमच्या कृपेत चालवा. कुंदनला आशीर्वाद करा. प्रिय पत्नी लेकरांचं सहाय्य करा. तुमच्या कृपेत त्यांना चालवा दे बाप्पा. मम्मीला आशीर्वादित करा. देवाला आशीर्वादित करा. मम्मीच्या संगतीला उत्तम आरोग्य द्या. प्रिय मातेला द्या बाप्पा. देवाच्या संगतीला तरुणपणामध्ये आपले जीवन त्यांनी तुम्हाला समर्पित करण्यासाठी सहाय्य करा. गीताला आशीर्वादित करा. तिचे प्रियपती लेकरांना आशीर्वादित करा. तुमच्या कृपेमध्ये चालवा. गौरवसाठी, नम्रतासाठी प्रार्थना करतो. त्यांच्या आईसाठी प्रार्थना करतो. प्रिय लेकरू इवासाठी प्रार्थना करतो. काळजी व्हा. रक्षण करा दे बाप्पा. त्यांचं घराचं बांधकाम चालू आहे दे बाप्पा. उत्तमरित्या त्यांचं घर दे बाप्पा बांधून होण्यासाठी तुमची समक्षता, सामर्थ्य त्या प्रिय कुटुंबावरती होता. संदेश वजासाठी, टीनासाठी प्रार्थना करतो. काळजी व्हा. रक्षण करा. उत्तम आरोग्य द्या. तुमच्या कृपेमध्ये चालवा. घाटे परिवाराला आशीर्वादित करा. डॅनियलला, रूपाला आशीर्वाद करा. डायनाला आशीर्वाद करा. त्यांच्या लेकरांना, आई वडिलांना आशीर्वादित करा. तुमच्या कृपेत चालवा दे बाप्पा. निकिता बगीला आशीर्वादित करा. प्रिय बहीण, त्यांची प्रिय लेकर, त्यांच्या आई वडिलांना दीर्घायुष्य द्या. तुमच्या कृपेमध्ये चालवा. हेलनताईला आशीर्वाद करा. त्यांचं प्रिय कुटुंब, त्यांचा परिवार आशीर्वादित करा. तुमच्या कृपेमध्ये चालवा दे बाप्पा. आज आम्ही प्रार्थना करतो प्रिय देव बाप्पा. सरितासाठी प्रार्थना करतो. दुर्गासाठी प्रार्थना करतो. त्यांचे प्रियपती, त्यांचे प्रिय लेकर, त्यांचा परिवार देवापा, खान वंशी परिवार आम्ही तुमच्या स्वाधीन करतो. काळजी व्हा. रक्षण करा. उत्तम आरोग्य त्यांच्या प्रियपती लेकरांना द्या. तुमच्या कृपेमध्ये चालवा. आज आम्ही प्रार्थना करतो प्रिय देव बाप्पा. बेबी मावशीला आशीर्वादित करा. त्यांच्या प्रिय लेकरांना आशीर्वाद करा. कुटुंबांना आशीर्वादित करा. तुमच्या कृपेमध्ये चालवा प्रिय देव बाप्पा. दोबारा सिस्टरसाठी प्रार्थना करतो. दोबारा वाघमारे, त्यांचं प्रिय लेकर, त्यांचे जावई, त्यांचं प्रिय कुटुंब, त्यांचं प्रिय बाळ, त्यांचे सर्व देवबापा वाघमारे परिवाराला तुमच्या कृपेमध्ये चालवा. आशीर्वादित करा. विखे अडसोळ्याला आशीर्वादित करा. त्यांचे प्रिय मम्मी आणि देवबापा, त्याचप्रमाणे त्यांचं प्रिय पत्नी, त्यांची लेकर, त्यांचा परिवार तुमच्या कृपेमध्ये चालवा. आशीर्वादित करा. प्रवीण दिवेला आशीर्वादित करा. त्यांची प्रिय पत्नी, लेकरांना आशीर्वादित करा. देवबापा तुमच्या कृपेमध्ये चालवा. सामर्थ्याने करा प्रिय देवबापा. धन्यवाद देतो. उपकार म्हणतो देवबापा. प्रदीप दादा त्रिकुटेला आशीर्वादित करा. त्यांच्या प्रिय कुटुंबाला आशीर्वादित करा. उत्तम आरोग्य द्या. त्यांनी घरासाठी प्रार्थना करण्यासाठी विनंती केली. उत्तम घर त्यांना मिळण्यासाठी सहाय्य करा. शीतलसाठी त्यांचे प्रिय देवबापा, सासू सासरे आणि त्याचप्रमाणे त्यांचे प्रियपती, त्यांचा परिवार, त्यांचं कुटुंब त्यांना दीर्घायुष्य द्या. तुमच्या कृपेमध्ये चालवा. सामर्थ्याने आशीर्वादित करा प्रिय देवबापा. मंडळामध्ये जो कोणी आजारी आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, त्या सर्वांची काळजी व्हा. रक्षण करा. संडे स्कूलच्या लेकरांना आशीर्वादित करा. तरुण तरुणींना आशीर्वादित करा. मध्यम वर्गीयांना आशीर्वादित करा. वृद्ध लोकांना मी तुमच्या स्वाधीन करतो देवबापा. जेवढे म्हणून वृद्ध आहेत देवबापा, त्या सर्व देवबापा वृद्धांना तुमच्या कृपेमध्ये चालवा. सामर्थ्याने आशीर्वादित करा प्रिय देवबापा.
सुंदरलाल पवारांसाठी कुटुंबासाठी प्रार्थना करतो. त्या प्रिय कुटुंबाला आशीर्वाद करा. त्यांची दोन्ही मुलं दे बाप्पा, त्यांची मुलगी दे बाप्पा, त्यांचे जावई, त्यांचं प्रिय कुटुंब, त्यांची प्रार्थना, त्यांची सेवा, त्यांचं कार्य आशीर्वादित करा दे बाप्पा. जितकं म्हणून ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून देवाचं वचन ऐकलं वाचलं त्या प्रत्येक प्रियानं तुमच्या कृपेत चालवत. या ठिकाणी ओ देवाप्पा प्रार्थना चालू आहे. देवाचे सेवक वचन सांगत आहेत. आमचे प्रिय भाऊ, प्रिय बहीण, माझी प्रिय लेकरं, त्यांची प्रिय लेकरं प्रार्थनेला गेले, त्यांचा प्रवास व्यवस्थित केला, जाणं व्यवस्थित केला, येणं देखील व्यवस्थित करा आणि त्यांचा परिवार दीर्घशिरा तुमच्या कृपेत चालवा. मी माझी पत्नी लेकरं मी देखील तुमच्या स्वाधीनात तुमच्या सेवेसाठी समर्पित करा. आतापर्यंत आमचा सांभाळ केला, वाईट लोकांपासून, वाईट नजरांपासून, वाईट होण्यापासून आतापर्यंत रक्षण केलं. यापुढे देखील आमचं रक्षण करा. आमच्या संगती राहा. आमची सेवा परिपूर्णाने प्रदान करा. ख्रिस्त येशूच्या गौरवी श्रेष्ठ पवित्र नावाने प्रार्थना मिळवणी केली नाही का. आमेन. प्रभूची प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जा. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही मास सोडले तसेच तू आमच्या मास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाबाची प्रीती, पवित्र आत्म्याची शांती, सुखदय सहभागिता, जितके म्हणून ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून देवाचं वचन वाचलं ऐकलं त्या प्रत्येक प्रिय कुटुंबाबरोबर, ज्या प्रिय कुटुंबासाठी प्रार्थना करण्यात आली त्या प्रिय कुटुंबाबरोबर, आमच्या भारत देशाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. 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 प्रेज लॉर्ड. सर्वांना जय ख्रिस्त. ख्रिस्त येशूची शांती, समाधान आणि त्याचा विपुलाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. प्रियानो, आम्ही तुमच्यासाठी वैयक्तिकरित्या प्रार्थना करीतच आहोत. तुम्ही देखील आमच्यासाठी वैयक्तिकरित्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. निश्चितच देवबाप तुमच्या सर्व योजना सफळ करो, सिद्धीस नेऊ. तुमच्या सर्व गरजा शारीरिक आध्यात्मिक असेल मोठ्या गौरवाने पूर्व. काही लक्षात येत नसल्यास, काही राहून गेल्या असल्यास आम्हाला व्हॉट्सअपच्याद्वारे कमेंट करा, सूचना करा, आम्हाला सांगा. निश्चितच तुमच्या सूचनांचं आम्ही पालन करणार आहोत. आज ख्रिस्त येशूमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचा आभार मानतो. तुम्ही सर्वजण ऑनलाईन आहात, देवाचं वचन ऐकलं, चांगले कमेंट तुम्ही करत आहात, नावं मला दिसत आहेत. तुम्ही आम्हाला शुभेच्छा देता, कमेंट करत आहात, आमेन म्हणत आहात, नाहीच म्हणत आहात. या सर्वांबद्दल देवा तुम्हाला आशीर्वादित करून देईन, काय शेलो शांती समाधान देऊ. आमेन. माते परी